नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे आंतरपिढी स्नेहबंध. म्हणजे दोन ज्या पिढ्या आहेत, म्हणजे तरुण मुलं आणि घरातले आजी आजोबा किंवा ज्येष्ठ नागरिक जे समाजामध्ये असतात, या दोन महत्त्वाच्या पिढ्या आहेत. त्याच्यामध्ये स्नेहबंध हा असला पाहिजे. परंतु हळूहळू काही कारणांमुळे म्हणा किंवा अनेक कारणांमुळे म्हणा, ही जी दरी आहे ती वाढत आहे. ती दरी कमी करणं ही काळाची गरज आहे. कारण वृद्धत्व हे शेवटी माणसाला सगळ्याच याच्यामध्ये येणार आहे. तर त्याची काळजी कशी करावी यासाठी दोन पिढींचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या दोन इथे पाहुणे आलेले आहेत. त्यांचं मी इथे स्वागत करते. अनघा मॅडम, तुमचं स्वागत आहे इथे स्टुडिओमध्ये. डॉक्टर अनघा तेंडुलकर पाटील, प्राचार्य, सोफिया कॉलेज फॉर वुमन आणि प्रमुख समाजशास्त्र विभाग. शिक्षण क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्व, सामाजिक वृद्धत्वशास्त्राच्या अभ्यासक डॉक्टर अनघा तेंडुलकर यांनी मुंबईतील वृद्धांची सामुदायिक काळजी या विषयावर केलेले डॉक्टरेट संशोधन आजच्या सामाजिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरले आहे. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातही त्यांनी रस घेतला. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या जॉईंट ॲक्शन कमिटीच्या त्या सदस्य आहेत. त्यांच्या अभ्यासू लेखणीतून साकारलेलं हँडबुक फॉर सिनियर सिटीजन, सिल्वर स्ट्रेंथ आणि ज्येष्ठांचा पथदर्शक यासारखी पुस्तकं आज राज्यातील हजारो ज्येष्ठांसाठी, त्यांच्यासाठी असलेला कायदा आणि सामाजिक संघटना याची माहिती ही मार्गदर्शक ठरली आहे. तुम्ही जरी ज्येष्ठ नागरिक नसलात तरी पण तुम्ही एका अतिशय महत्त्वाच्या कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आहात. तरुणांबरोबर तुमचं रोज वागणं असतं, तुमचे शेवटी त्यांच्याशी इंटरॅक्शन होत असतं. म्हणून इथे तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि तसंच गार्गी, तू तरुण आहेस, तू तरुण लोकांचं नेतृत्व करतेस आणि तरुण पिढीतली आहेस, म्हणून तुझं इथे स्वागत आहे. गार्गी सांडू, तरुण पिढीची ऊर्जा आणि ज्येष्ठांचा अनुभव यांना एकाच धाग्यात वेढणारं एक उमदं व्यक्तिमत्व. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांच्या आयुष्यातील एकाकीपणा दूर करण्यासाठी त्यांनी आंतरपिढीतील मैत्री या संकल्पनेवर आधारित सहानुभूती आणि संवेदनशील तरुण पदवीधारकांना ज्येष्ठांशी जोडून नातवंड आणि आजी आजोबांसारखं निखळ नातं काही सामाजिक उपक्रमातून निर्माण केलं. ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या गार्गी सांडू आता आपल्याला आंतरपिढी स्नेहबंध हा किती मोलाचा असतो या सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. तर अनघा मॅम, मी अनेक प्रोफेसर्स बघितले, ते आपापल्या विषयामध्ये शिकवत असतात. पण ज्याला मी तुमच्याविषयी वाचलं तर मला खूप आवडलं की तुम्ही ज्येष्ठ नागरिक आणि कम्युनिटी लिव्हिंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि पुढे कसं हे छान झालं पाहिजे ह्याच्यावर तुम्ही डॉक्टरेट केली. म्हणून मला एक क्युरिओसिटी आहे, उत्सुकता आहे की तुम्हाला हा विषय का निवडावा वाटला आणि त्याच्यावर साधारण तुमचे सारांश काय आहेत. बरं, मुळात हा जो विषय मी निवडला होता तो 2000 ते 2010 या दशकामध्ये निवडला गेला. माझी PhD आहे ती 2012 सालची आहे आणि त्यावेळी त्याला कम्युनिटी केअर फॉर एल्डरली असा मुंबई युनिव्हर्सिटीने दिलेला हे टायटल होतं. तर मुळात मला बॅकग्राऊंड देण्यासाठी हे सांगायला आवडेल की 2000 ते 2010 हा मी समाजशास्त्राची शिक्षिका आहे, विद्यार्थिनी होते. तर समाजामध्ये 2000 ते 2010 हे जे दशक आहे
ते खूप महत्त्वाचं दशक मानलं पाहिजे सामाजिकदृष्ट्या. आणि त्याचं मी पुन्हा पटकन विश्लेषण असं करीन की बाकी सर्व आर्थिक गणितं बदलत असतानाच त्याचा इम्पॅक्ट म्हणून कौटुंबिक जी व्यवस्था, कुटुंबाची जी व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात बदलत होती 2000 ते 2010. त्याचवेळी स्त्रियांचं जे स्टेटस आहे ते बदलत होतं. स्त्रिया बाहेर पडायला लागल्या होत्या, काम करायला लागल्या होत्या. आणि ह्या दोन्ही गोष्टी बदलत असल्यामुळे एल्डरली लोकांना किंवा घरातली जी वृद्ध लोक होती, आता आपण त्यांना वृद्ध म्हणत नाही, आपण त्यांना सिल्वर सिटिझन्स म्हणतो, सिनियर सिटिझन्स म्हणतो, पण त्यावेळी त्यांना वृद्धच म्हटलं जायचं. तर त्यांच्या बाबतीत काय घडतं आहे हे जाणून घेण्यासाठी समाजशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून आणि समाजशास्त्रामधली अध्यापक म्हणून मला थोडंसं इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्याच्यातून हा सर्व जो माझा विषय होता तो डेव्हलप होत गेला. म्हणजे थोडक्यामध्ये तुमची कोर एरिया होती कामाची ती ज्येष्ठ नागरिक होती. हो. आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे केवळ घरातले नाही तर एकंदर कम्युनिटीमधले. बरोबर आहे. कम्युनिटी लाईफ आणि सिनियर सिटीजन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर कम्युनिटी लाईफ आणि ज्येष्ठ नागरिक ह्याच्यामध्ये साधारण तुमच्या निष्कर्ष काय आहेत, म्हणजे काय तुम्हाला ह्या अभ्यासातून जाणवलं? खूप छान प्रश्न आहे मॅम, थँक्यू. तर मुळात काय झालं की ज्यावेळी आम्ही हे जाणवायला लागलं की आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती थोडी विस्मिशित व्हायला लागलेली आहे. आणि त्याच्या बाबतीत असं काही म्हणायची गरज नाही की सगळे विलन निर्माण झाले आहेत. परिस्थिती अशी उद्भवायला लागली होती की स्त्रियांना बाहेर पडायला लागलंच होतं. आणि लहान मुलं आणि सिनियर सिटीजन्स एकाच वेळी घरात असल्यामुळे कोणाकडे बरं आपले रिसोर्सेस डायव्हर्ट करायचे. तर हा ज्यावेळी प्रश्न एखाद्या कुटुंबासारख्या मोठ्या इन्स्टिट्यूशनला पडतो त्यावेळी समाज म्हणून, एक कम्युनिटी म्हणून नवीन एखादी गोष्ट यायला पाहिजे किंवा नवीन एखादी संस्था उभी राहायला पाहिजे. नवीन एखादे असे संकल्प केले गेले पाहिजेत की ज्याच्यामुळे कुटुंब व्यवस्थेमध्ये असूनही आपल्या वृद्धांना फार एकटं वाटता कामा नये. कारण ही खूप मोठी ट्रॅजेडी आहे की कुटुंब संस्थेत राहूनही तुम्हाला फार एकटं वाटतं. बरं, बऱ्याचशा एशियाई देशांमध्ये कुटुंब संस्था ही फार महत्त्वाची राहते. तर आपण वेस्टर्न देशांपेक्षा आपली समाजसंस्था ही वेगळी असल्यामुळे कुटुंबांमध्येच राहून मला वृद्ध व्हायचं आहे आणि तसं मी वृद्ध झालो तर मी जास्त श्रीमंत तर हे एक लक्षात घेता आम्हाला असं वाटायला लागलं समाजशास्त्रामध्ये की एक कम्युनिटी लिव्हिंग किंवा एखादं कम्युनिटी केअर नावाचा कॉन्सेप्ट हा आपण आता हळूहळू डेव्हलप करायला पाहिजे. तर माझा जो अभ्यास आहे तो मुंबईपर्यंत मर्यादित होता. त्यावेळी मुंबईमध्ये बघितलं होतं, परंतु त्यामध्येही असं लक्षात आलं की एकाच मुंबईमध्ये अनेक प्रकारच्या मुंबई आहेत. करेक्ट. म्हणजे जर तुम्ही एखादा असा वॉर्ड घेतला जो मलबारील सारख्या ठिकाणी येतो आणि असा एखादा वॉर्ड घेतला जो कुर्ल्याच्या जवळ येतो, तर ह्याच्यामधले वृद्ध जरी वय समान असलं तरी त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्यांना जी मिळणारी सोल्युशन्स आहेत ती वेगवेगळी आहेत. आणि त्याच्यामधून एक असं निर्माण व्हायला लागलं की हा निष्कर्ष करत असताना आम्ही बघायला लागलो कुठल्या वॉर्डमध्ये किती वृद्धाश्रम अवेलेबल आहेत, कुठल्या वॉर्डमध्ये किती असोसिएशन्स अवेलेबल आहेत, कुठल्या वॉर्डमध्ये किती डे केअर सेंटर अवेलेबल आहेत. आणि मग ते सर्व एकत्र केल्यानंतर लक्षात आलं की मुंबईला कितीतरी गरजा आहेत ज्या आपण वृद्धांसाठी अजून उभ्या केलेल्या नाहीत. कारण मुंबई ही अत्यंत यूथ लव्हिंग सिटी आहे. बाय डेफिनेशन आपण म्हणतो की ही यंग सिटी असल्यामुळे आपण यंग लोकांकडे लक्ष देतोय. मग अशावेळी ह्या सिनियर सिटीजन्सचं काय करायचं. तर अनेक निष्कर्ष हे जे प्रॉब्लेम्स आम्हाला सिनियर सिटीजन्सनी सांगितले त्याच्या भोवती आहेत. पण एक निष्कर्ष हा खूप क्लिअर राहतो की बरेच प्रॉब्लेम्स आहेत असं सिनियर सिटीजन्सनी सांगूनही त्यांना मुंबई सोडावीशी वाटत नाही. त्यांना पुन्हा मुंबईतच यायचं आहे आणि त्यांना मुंबई आवडते. मुंबईमधलं जे काही असेल त्याच्यापेक्षाही त्यांना मेडिकल सुरक्षा की आमच्याकडे इथे हॉस्पिटल्स आहेत. मुळात आमची मुलं इंडस्ट्रीमुळे इथे आलेली आहेत, ती इथे राहिली आहेत. आमचं प्रेम हे आमच्या मुलांबरोबर आहे आणि म्हणून आम्हाला इथेच राहायचं आहे. तर बऱ्याच या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सिटी आहेत, शहरं आहेत, त्यांनी आपापल्या कॉन्टेक्स्टचं लक्षात घेऊन, मग दिल्ली वेगळी असेल, मुंबई वेगळी असेल, आपल्या सिनियर सिटीजनसाठी एक कम्युनिटी केअर निर्माण करण्याची गरज आहे असा एकूण निष्कर्ष त्याच्यातून निघतो. आणि ते काम पुढे चालू राहतं कारण बरीच उत्तरं जेव्हा मिळतात तर त्याच्याबरोबर अनेक प्रश्नसुद्धा उभे राहिले आणि त्या प्रश्नांचं काम मी सतत करत असते. बरोबर आहे. खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली. कारण माणूस एक आयसोलेशनमध्ये राहू शकत नाही. आपली जी मानवजात आहे ती शेवटी कम्युनिटीमध्ये राहते. आणि कदाचित तुमचा हाही निष्कर्ष असू शकतो की कम्युनिटीमध्ये राहिल्यामुळे, एकटं राहिल्यामुळे जे वय कमी होतं
डेथ लवकर होतं, परंतु कम्युनिटीमध्ये राहिल्यानंतर एजिंग आहे ते थोडंसं पुढे ढकललं जातं, अगदी स्ट्रेस कमी होतो आणि कम्युनिटी लिव्हिंगचा तो एक मोठा फायदा आहे. माणूस किती श्रीमंत असला आणि किती जरी त्याच्याकडे पैसे असले, परंतु त्याच्याशी बोलायला कोण नसेल, त्याच्या आजूबाजूला कम्युनिटी नसेल, तर मला असं वाटतं त्यांना वृद्धत्व लवकर येतं, डिप्रेशन येऊ शकतं लवकर. पण एखाद्याला आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम नसाल, परंतु तुम्ही मगाशी म्हणालात की वेगळ्या प्रकारची श्रीमंती ज्याची तुम्ही पैशाशी तुलना नाही करू शकत. तर मला असं वाटतं कम्युनिटी लिव्हिंग आणि सिनियर सिटीजन त्याच्यामध्ये ही एक महत्त्वाची बाब आहे, जे तुमची क्वालिटी ऑफ लाईफ वाढवतं. मुंबईमध्ये परत परत त्यांना यावंसं वाटतं, कारण एकटेपणा वाटत नाही आणि आपली मुले ते अर्थार्जन करतात. आणि नुसतं रस्त्यावर बघत राहिलं किती लोक कसे चालतात, विविध कल्चर, विविध डायव्हर्सिटीज, सगळे कास्ट अँड कास्ट एकत्र राहतात, हे पण मला वाटतं वृद्ध लोकांना एक प्रकारची ऊर्जा देऊन जाते. असं ते हे बरोबर आहे का म्हणणं? अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. त्याच्यामधून आणखीन एक निष्कर्ष एक जो फार मला महत्त्वाचा वाटतो, की आपण यंग असताना किंवा तरुण असताना आपण आपलं भविष्यच बघत नाही आणि त्याचं दुःख जास्त मोठं आहे आणि त्याचं भय जास्त मोठं आहे. की तरुण लोक जेव्हा नोकरी करायला लागतात, जेव्हा पगार मिळायला लागतात, तेव्हा बाकी सगळ्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता, मेडिक्लेम असो आणि काही असो आणि काही असो, पण स्वतःच्या वृद्धत्वामध्येच तुम्हाला इन्व्हेस्ट करता येत नाही. ते इन्व्हेस्टमेंट कशी असते, तर तुमच्या घरातल्याच लोकांकडे प्रेम द्या, त्यांना छान ठेवा, त्यांना केअर द्या, की ज्याच्यामुळे तुमची पिढी तुम्हाला ते परत देईल. परंतु हा एक निष्कर्ष आत्ता दिसतोय की आपल्याला बरंच काम पिढ्यांमधल्या स्थित्यंतरांमध्ये करायला लागणार आहे आणि तो महत्त्वाचा निष्कर्ष वाटतो मला पुढे नेऊन जाण्यासाठी. थँक्यू. गार्गी, मी तुझ्याकडे येते, पण थोडंसं एक मला मोह झालेला आहे मॅडमना एक प्रश्न विचारायचा, की त्याने एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितलेला आहे की मुंबईमध्ये किंवा कुठल्या शहरामध्ये वृद्धांना मेडिकल हे उपचारासाठी चांगली सोय आहे आणि मेडिकल उपचार म्हणजे ज्याला वैद्यकीय उपचार चांगले मिळाल्यामुळे डेटा सांगतो की शहरातली माणसं आहेत ते आता ज्याला आपण एजिंग डेमोग्राफी जी वाढते, विशेषतः शहरातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते जास्ती जगत आहेत. 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष सहज जगत आहेत. मला असं वाटतं की चांगली वैद्यकीय सुविधा हे शहरातल्या ज्येष्ठांना मिळते आणि ते पण एक कम्युनिटी लिव्हिंगमध्ये ॲड करण्यासारखं असू शकतं, असा डेटा पण सांगतो. गावातल्या जर तुम्ही खेड्यात गेलात तर तेवढी लॉन्जिव्हिटी असेलच असं सांगता येत नाही, कारण हार्डशिप फार आहेत. बरोबर. पण इथे हार्डशिप त्यातल्या त्यात जरी फार असल्या तरी वैद्यकीय सेवा गरिबांसाठी सुद्धा आहेत, म्हणून सुद्धा लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफ वाढू शकते. सो पटकन हे दोन मुद्दे एकत्र आपण केले तर ह्या मुंबईत किंवा कुठल्याही शहरामध्ये की असं शहर ज्याच्यामध्ये माझी पुढची पिढी सुद्धा कमवते आहे आणि तेच शहर जे मला माझ्या म्हातारपणीची जी सर्वात मोठी भीती आहे की माझी इल हेल्थ आहे, मला डॉक्टर्स हवे आहेत, ते पण त्याच शहरात मिळत आहेत. तर त्याला ॲक्सेस करणं हे मी माझ्या मुलांथ्रू करते किंवा करतो आणि म्हणून तुम्ही म्हणता तसं की माझं बेटर एजिंग होईल ह्याच्यामध्ये, ही एक जी आशा असते. त्याच्यामुळे शहरातलं एजिंग जरी कितीही खडतर वाटलं तर ते जास्त सुसह्य होतं, याची दोन्ही कारणं एकत्र करता येतात असं दिसतं. खूप महत्त्वाचे मुद्दे आपण इथे मांडलेले आहेत, पण आता आपल्याला एक इथे मुलाखत थोडीशी थांबवायला लागेल. आता आपण घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कायदा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आता आपण गार्गीकडे वळूया, कारण तरुण पिढीचं नेतृत्व करणारी गार्गी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. तुझं सर्वप्रथम मी स्वागत करते. तुला मी असा प्रश्न विचारते की तू तरुण असूनसुद्धा सिनियर सिटीजनबरोबर ज्येष्ठ लोकांवर काम करतेस. मला आश्चर्य वाटतं की इतर तरुणांसारखं तुझं नाही आहे, म्हणजे बरेचसे तरुण आहेत त्यांना एवढा वेळ नसतो हे करायला. तुला अशी उर्मी कशामुळे आली? लहानपणीपासूनच मी माझ्या आजी आजोबांशी खूप क्लोज होती. मी त्यांच्याबरोबरच वाढली आहे. मी सगळं त्यांच्याबरोबर करायची, मी आणि माझा भाऊ. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी कामाला लागली, मी घरी यायची, खूप थकली असायची, पण माझे आजोबा माझ्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहायचे आणि त्यांना फक्त माझ्याशी बोलायचं होतं आणि ते मला विचारायचे, अच्छा मी लॉयर आहे, तर ते विचारायचे आज तू काय काम केलं, कुठल्या केसवरती मला जरा सांग वगैरे.
हळूहळू मला हे रिअलाईज झालं की तो अर्धा तास जेव्हा मी यायची परत, मला किती छान वाटायचं की कोणी मला विचारतंय की तू काय केलं, तुझा दिवस कसा होता. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जो तो आनंद मला दिसायचा, तो बघून मी फक्त विचार केला की आपण मॅचची हायलाईट जसं म्हणतो, त्यांच्यासाठी तो त्यांच्या दिवसाचा हायलाईट असायचा तो अर्धा तास. आणि तेव्हाच मला एक अशी प्रेरणा आली की जसं मला आजी आजोबांचं प्रेम मिळालं आहे, तसं किती अनेक तरुणी असतील ज्यांना मे बी ते प्रेम मिळालं असेल किंवा नसेल, पण त्यांना ती अफेक्शन असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी. तर म्हणूनच मी म्हटलं की ठीक आहे, विचारूया, बघूया. आणि आम्हाला एवढा मोठा रिस्पॉन्स मिळाला. एवढी तरुण जनरेशन, म्हणजे एवढे यंगस्टर्स होते ज्यांना सिनियर्सबरोबर काम करायचं होतं, ज्यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करायचं होतं, काहीतरी वेळ स्पेंड करायचा होता. आणि तिकडून ॲक्च्युली माझी ही प्रेरणा सुरुवात झाली. बरं, तू ज्येष्ठांवर काम करते, मग तुला असं काय त्यांच्या प्रमुख समस्या जाणवल्या की ह्या त्यांच्या खूप मोठ्या समस्या आहेत? जसं लोनलीनेस असू शकतं, करेक्ट, अँझायटी असू शकतं, त्यांचे मेडिकल प्रॉब्लेम्स असू शकतात, त्यांना कुठं ना कुठे जायचं असतं, कंपॅनियनशिप असते. काय असे प्रमुख तुला अशी त्यांच्यामध्ये इच्छा आहे की ही आमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, हे आमचे प्रॉब्लेम्स आहेत? माझ्या अकॉर्डिंग टू मी, म्हणजे माझ्या अनुभवाने एकटेपणा हे एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. शहरी भागेत आणि ग्रामीण भागेतही. शहरी भागेत काय होतं की एम्प्टीनेस सिंड्रोम हे आता खूप कॉमन झालं आहे. घरातली नातवंड, घरातली नातवंड, मुलं बाळ सगळे बाहेर जात आहेत कामासाठी, फ्युचर एज्युकेशनसाठी. आणि सडनली जे घर एकदम असं भरभरून असायचं ते आता सडनली खूप असं एम्प्टी झालंय. तर तिकडनं तो एम्प्टीनेस सिंड्रोम येतो, जो आपण शहरी भागात खूप बघतो. त्याच्यामुळे तो एकटेपणा जो असतो ज्येष्ठ नागरिकांचा, तो खूप जास्ती वाढला आहे. बरोबर. त्यांना कोणाशी तरी बोलायला कोणी नसतं, आपले भावना जे आहे ते व्यक्त करायला कोणी नसतं. बरोबर. आणि म्हणून हा एक खूप मोठी समस्या आहे जी आम्ही बघतोय. त्याच्यानंतर मानसिक जो तणाव येतो या एकटेपणानेच. बरोबर. आणि तुमचं स्वास्थ्य पण बिघडतं, खूप प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला. त्याच्यामुळे हे लोनलीनेस किंवा जो आपण तो खूप मोठा सिंड्रोम, एम्प्टीनेस सिंड्रोम, तो खूप मोठ्या भागेत सिनियर सिटीजन्सना आज बरोबर फेस करतोय. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. डिप्रेशन, अँझायटी, स्ट्रेस आणि त्याच्यामुळे होणारे अन्य आजार हे त्याच्यामुळे बळावतात. म्हणजे एकटेपणा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असला तरी त्याच्यावर उपाय आहेत. ते म्हणजे तरुणांनी त्यांच्याबरोबर काम करणं आणि बोलणं. बरोबर आहे. आता गार्गी आणखीन अनघा, मला तुम्हाला दोघांना 1 बाय 1 प्रश्न विचारायचे आहेत की सोशल मीडिया हल्ली 15-1 वर्षामध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त, पण 10-15 वर्षात सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये एंटर केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तरुण जी मंडळी आहेत, आता हल्ली वृद्धसुद्धा सोशल मीडियाचे विक्टिम झालेले आहेत, पण त्यांना दुसरा पर्याय नसतो. बरोबर. सगळं आयुष्य जगलेलं आहे, आता ते करणार काय, म्हणून ते सोशल मीडियाकडे प्रभावित होतात. यूट्यूबवर जास्तीत जास्त वेळ घालतात, रील्स करतात, कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी काहीतरी कारण आहे की तुम्ही आमच्याकडे बघितलं असं तर आम्ही सोशल मीडियाला हातही नसता लावला. पण तरुण जी आहेत ती सामाजिक माध्यम आहेत, म्हणजे त्याला आभासी दुनिया म्हणतात, त्या आभासी जगामध्ये जगत आहेत. असा एक डेटा चायनाने पण प्रसिद्ध केला आहे, जपानने प्रसिद्ध केलं आहे. बऱ्याच जिथे तरुणांचा देश होता आता वृद्धांचा देश झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांना ही प्रमुख समस्या वाटते. अनघा मॅडम, तुम्हाला ह्याच्यावर काय म्हणायचं आहे? मुळामध्ये आपण हे दोन्ही असं पर्स्पेक्टिव्हने बघूया की माझं मत पर्सनली असं आहे की सोशल मीडिया हा ज्येष्ठ नागरिकांनी वापरलाच पाहिजे. बरोबर. जिथपर्यंत आपल्याला त्यांच्या मनातला हे भय काढता येत नाही की हा तुमचा आहे, तिथपर्यंत ते पूर्ण तो वापरणार नाहीत. आणि मुळातच आपल्याकडे काय झालेलं आहे की लहान किंवा तरुण पिढी ही तो वापरून झालेला फोन हा ज्येष्ठ नागरिकांना देते की आता हा माझा वापरून झाला तर आणखीन स्मार्टफोन आला आहे म्हणून हा तुम्ही घ्या. किंवा ज्यावेळी त्यांचं सेटिंग बदलायचं असेल त्यावेळी ते ज्येष्ठ नागरिक स्वतः करू शकत नाहीत.
एका प्रकारे समाजशास्त्रीयदृष्ट्या बघायला गेलं तरी जरी ज्येष्ठ नागरिक आपले सोशल मीडियावरती आता सक्रिय होत असले तरी ती सक्रियता ही सुद्धा बऱ्याच अर्थाने बऱ्याच अंशी ही यंग जनरेशननी इंजिनियर केलेली आहे. तर मी थोडंसं असं म्हणेन समाजशास्त्राच्या दृष्टीने की सिनियर सिटिझन्सनी सोशल मीडिया वापरलाच पाहिजे आणि तो त्यांच्या कंट्रोलमध्ये असला पाहिजे की ते काय करतायत, ते काय बघतायत, ते किती लिहू शकतात, हे सगळं यंग जनरेशननी ठरवू नये. जिथपर्यंत आपल्याला त्याचं सार्वभौमत्व त्यांना देता येत नाही तिथपर्यंत आपल्याला असं म्हणता येणार नाही की सोशल मीडिया आणि ज्येष्ठ नागरिक यांचं घट्ट नातं निर्माण झालं आहे. डेटा बघायला गेला तर आत्ता व्हॉट्सॲप ज्येष्ठ नागरिक खूप प्रेमाने वापरत आहेत आणि ह्याचं कारण बरंचसं कोविडमध्ये जातं की कोविडमध्ये ज्यावेळी आपल्या फॅमिली ज्या दुसरीकडे राहत आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी बऱ्यापैकी व्हॉट्सॲपचा यूज झाला. आपली मुलं जी एका स्टेटमधून दुसरीकडे येऊ शकत नाही तेवढंच कशाला एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये भेटायला जाऊ शकत नव्हती तर त्यावेळी आपले ज्येष्ठ नागरिक शिकलेत की व्हिडिओ कॉल कसा करायचा तिथपर्यंत ते शिकले नव्हते. त्याच्यानंतर त्यांचा यूज फेसबुकवर दिसतोय बऱ्यापैकी आणि फेसबुकवर सुद्धा आता आपल्याला इन्फ्लुएन्सर्स दिसायला लागलेले आहेत जे सिनियर सिटिझन्स आहेत जे फिटनेसबद्दल बोलत आहेत. तर मला फक्त एवढंच म्हणतं आहे की ह्या सिनियर सिटिझन्सना आपलं सार्वभौमत्व मिळावं सोशल मीडियाचं. अदरवाईज त्यांनी का बरं वापरू नये, तो त्यांच्यासाठी असायलाच हवा. त्याच्यातून आयसोलेशनमधून बाहेर यायला मदत होईल, आजूबाजूला काय घडतंय ते बघायला मदत होईल. कारण बऱ्याच वेळा माझं बाहेर जाणं हे माझ्या यंग जनरेशनवर ठरतं. कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं, कुठे फिरायला जायचं, मला बघू द्या ना सोशल मीडियावर की जगात काय घडतंय, त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही आहे. तर मी स्वतः फार पॉझिटिव्ह आहे सोशल मीडियाला सिनियर सिटिझन्सनी ॲक्सेस असावा याबाबत. फक्त त्याचं यंग जनरेशन अजून एवढी मॅच्युअर नाही झाली की त्यांनी इंजिनियर करावे की सोशल मीडिया सिनियर सिटिझन्स कसा वापरतायत, असं माझं एक स्पष्ट मत आहे. गार्गी, मला तुला असं विचारायचं आहे की आजकालच्या पिढीमध्ये सगळे नाहीत हां, जनरली जे आम्ही ऐकतो ते की आय वॉन्ट माय स्पेस, मला माझी स्पेस पाहिजे, मला माझं विश्व पाहिजे, हा शब्द खूपच कॉमन झालेला आहे. मग ह्याला आपण आत्ममग्नता म्हणू की कंपॅशन ज्याला म्हणतात त्याचा अभाव, संवेदनशीलताचा अभाव, की त्यांच्यावर तसेच संस्कार झालेत की मी माझं आणि माझं विश्व. मी ह्याला स्वार्थ म्हणू शकत नाही. कदाचित हा कुठल्या तरी अपब्रिंगिंगचा पण परिणाम असतो. एज्युकेशन सिस्टममध्ये सुद्धा त्यांना तशा प्रकारचं मार्गदर्शन असू शकतं किंवा नसू शकतं. पण अल्टिमेटली माणूस हा सोशल ॲनिमल आहे. तर मला असं वाटतं की आत्मकेंद्रित जीवन जगणं हे किती योग्य आहे. आणि अशा प्रकारे सोशल मीडियामध्ये आभासी दुनियामध्ये जगताना तुम्ही वृद्धांना मग एकटेपणा येतो. त्यांना वाटतं आमच्याकडे कोणच बघत नाही, असे पण आम्ही लाईफमध्ये काही कामाचे नाहोत, बर्डन आहोत, असं ते स्वतःला कोसत असतात. आणि तरुण मुलं तर आपल्या आभासी दुनियेमध्ये असतात. तुला काय वाटतं, ही जी डिजिटल डिव्हाइड आहे किंवा ही कम्युनिकेशन गॅप आहे, ही खरंच आहे की आम्हाला वाटतं, आणि जर असेल खरी तर ती आपण कशी भरून काढू शकतो? तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे. आणि मला फक्त एक म्हणायचं त्याच्यात की ह्युमन कनेक्शन, एव्हरी ह्युमनला ह्युमन कनेक्शन पाहिजे, हे आपलं इथे अस्तित्वच आहे. तरुणांचं काय होतं की त्यांना एवढे स्टिम्युलंट्स आहेत त्यांच्या आजूबाजू, सोशल मीडिया, AI, जेमिनाय, म्हणजे दररोज एक काहीतरी नवीन येते, ChatGPT. तर ते त्यांची रेसमध्ये धावत आहेत, त्यांना कुठेतरी पोचायचं आहे. कारण का एवढं कॉम्पिटिशन वाढली आहे. तरुणांना माहितीच नाही आहे की काय आहे, थांबा, श्वास घ्या, एकमेकांशी बोला. कारण की आता सगळं एकदम इन्स्टंट व्हॅलिडेशन, इन्स्टंट मेसेजिंग, सगळं इन्स्टंट झालं, नूडल्सपासून मेसेजिंग. तर ते एकदम त्यांच्या वेगळ्या जगात राहतात. ज्येष्ठ नागरिकांनी हे सगळं आत्ता बघितलंय. त्यांना माहिती आहे की ह्युमन कनेक्शन काय आहे, संवाद काय आहे, इमोशन्स काय आहेत. तर हे जसे तुम्ही म्हणाले, ही कम्युनिकेशन गॅपच आहे. आणि ती आपल्याला नुसतं थोडंसं कंपॅशन किंवा करुणेने, मैत्रीने ती समजून त्यांची ती ब्रिज करायची आहे. तरुणांबद्दल काय होतं की ते व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये राहतात, पण किती वेळ राहतील? आपण केवढे स्टडीज बघतोय की या व्हर्च्युअल वर्ल्ड, म्हणजे व्हर्च्युअल AI वर्ल्डमुळे मानसिक तणाव तरुणांमध्ये पण किती वाढला आहे.
त्यांना बाहेर जाऊन लोकांशी बोलायचं आहे, एकटेपणा त्यांच्यामध्ये पण वाढलाय. तर जर एकटेपणा तरुणांमध्ये पण आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना पण एकटं वाटतंय, तर मग आपल्याला फक्त हा डिवाइड ब्रिज करायचा आहे. तू बरोबर बोललीस की शेवटी आपल्याला हा ब्रिज आहे तो डिव्हाइड झालाय, तो युनाइट करायचा आहे. Absolutely. आता आपण एक महत्त्वाच्या, कारण आपला वेळ पण आपल्याकडे खूप थोडा आहे आणि विषय खूप महत्त्वाचा आहे आणि जेवढं आपण बोलू तेवढं कमी आहे याच्यावर. तर अनघा मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे प्रचंड अनएम्प्लॉयमेंट आहे, तरुणांना नोकऱ्या नाही आहेत आणि रुग्णसेवक आहेत त्यांना प्रशिक्षित रुग्णसेवक मिळत नाहीत. तर ही जी दरी आहे की प्रशिक्षित रुग्णसेवक तयार करण्याला एक प्रतिष्ठान असते, त्या जॉबला डिमांड आहे पण डिग्निटी नाही, रिस्पेक्ट नाही आहे असं म्हटलं जातं. तर त्या जॉबला डिग्निटी अँड रिस्पेक्ट मिळणं आणि तरुणांनी सुद्धा त्यांच्या तारुण्यातच रुग्णसेवा काय आहे हे शिकून घेण्यासाठी तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये अनेक हे उपक्रम राबवता, कोर्सेस चालवता. तर करिक्युलममध्येच जर तुम्ही हा टाकला युनिव्हर्सिटीजनी, कॉलेजेसनी, तर ऑटोमॅटिकली डिग्निटी अँड रिस्पेक्ट येऊन जाईल. हो, तुम्हाला काय वाटतं? मला पूर्णपणे बरोबर आहे, तुमचं मान्य आहे आणि आम्ही असे प्रयत्न करतही आहोत. फक्त एम्प्लॉयबिलिटी आणि आपण केअर सिस्टम हे जेव्हा एकत्र करायचा प्रयत्न करतोय तिथे थोडीशी आपल्याकडे अजूनही गल्लत झालेली आहे आणि ती गल्लत आपल्याला भरून काढायची आहे. आणि दोन ह्याच्यामध्ये दरी वाढत असताना मध्ये एक जनरेशन असते, त्याच्यावर आपण काम करत नाही आहोत असं मला सारखं वाटतं. बरोबर आहे की आईने पण म्हटलं पाहिजे की बाळा इथे नोकरी आहे. प्रत्येक आई जर म्हणाली तू इंजिनियर बन, तर मग त्याच्यानंतर ती मधली पिढी आपण टॅप करतच नाही. बरोबर आहे. तर ह्या मधल्या पिढीचे संस्कार महत्वाचे आहेत. प्रत्येक नातवंडांना आजी आजोबा आवडतायत, बरोबर, परंतु तो जो मधली पिढी आहे ती आपल्याला ब्रिज. तुम्ही अगदी बरोबर बोललात की मधली पिढी आहे त्याने जर सांगितलं की तू प्रत्येक वेळेला इंजिनियर किंवा डॉक्टर बनलंच पाहिजे असं काही नाही आहे, ह्याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे, ही नोकरी सुद्धा तू करू शकतो किंवा ही सेवा सुद्धा मुलीला तू करू शकतेस. तर अतिशय मला असं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये केअर गिव्हर्स निर्माण होतील. आता आपण घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कायद्याचा ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण आपली चर्चा ही अनघा मॅडम बरोबर सुरू ठेवत आहोत. मी अगदी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे की आज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनएम्प्लॉयमेंट आहे, नोकऱ्यांची कमी आहे. लोकांना नोकऱ्या हव्यात पण नोकऱ्या आहेत, परंतु रुग्णसेवक ह्या पदासाठी आपल्याला मुलं मिळत नाहीत, मुली मिळत नाही आहेत. कारण असं म्हटलं जातं की त्या कामाला प्रतिष्ठा नाही, त्या कामाला पगार चांगले आहेत. परंतु मला असं वाटतं की एज्युकेशन सिस्टममध्ये जर हा कोर्स किंवा करिक्युलम शॉर्ट टर्म असेल तो जर इंट्रोड्यूस केला तर प्रत्येकजण आपल्या घरामध्ये सुद्धा केअर गिव्हर म्हणून काम करू शकतो आणि तसेच समाजामध्ये सुद्धा उत्कृष्ट केअर गिव्हर तयार होऊ शकतील आणि एम्प्लॉयमेंटचा जो एक मोठा प्रश्न आहे तो सुद्धा कुठेतरी दूर होईल. काय वाटतं? फार छान सजेशन आहे मॅम. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिलं म्हणजे वृद्धांचा केअर घेणं हे प्रत्येक वेळी रुग्णसेवा असणार नाही, तर त्यामुळे आपल्याला म्हणायला लागेल की आम्ही वृद्धांसाठी कंपॅनियन्स निर्माण करतो की ज्याच्यामुळे वृद्धांच्या ज्या गरजा आहेत त्या लक्षात घेतल्या जातील. आणि आपण एक मधली पिढी विसरतोय असं मला सतत वाटत असतं ज्यावेळी आपण दरीबद्दल बोलतो तेव्हा. बऱ्याच वेळा नातवंडांना आपल्या आजी आजोबांची खूप आवड असते, खूप प्रेम असतं त्यांच्याबद्दल. मीही जेव्हा लोकांशी बोलते तेव्हा लक्षात येतं खूप प्रेम असतं. पण त्या नातवंडांचे जेव्हा आई वडील व्हायला लागतात तेव्हा मात्र ते जे बर्डन आपल्याला जाणवायला लागतं की आता हे केअर घ्यायचं आहे, किंवा आई वडिलांनी सांगणं असतं की तुम्ही इंजिनियरच व्हा, तुम्ही डॉक्टरच व्हा, याच्यामधून मला केअर गिव्हर होण्याचं जे इन्सेंटिव्ह आहे, सोशल इन्सेंटिव्ह, ते काही मिळत नाही आहे आता. तर त्याला एक प्रतिष्ठेचा असा दर्जा दिल्यानंतरच आम्ही खूप प्रयत्न करतो आहे ह्या बाबतीत. ॲकॅडमिकली हे कसं करता येईल आणि मी फार म्हणजे होपफुल आहे की ह्या बाबतीत आपल्याला खूप चांगलं काहीतरी इंडियामध्ये, भारतामध्ये जरूर करता येईल. आमचे प्रयत्न चालू आहेत ॲकॅडमिक्सच्या बाबतीत. खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही अतिशय छान उत्तर दिलेलं आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे आपल्याला ही मुलाखत इथंच संपवावी लागेल. खूप छान मार्गदर्शन आपण केलेले आहोत. प्रेक्षक हो, आता ही मुलाखत आपल्याला इथेच संपवावी लागत आहे. लवकरच भेटूया कायद्याचा या कार्यक्रमामध्ये एक नवीन भागामध्ये नवीन पाहुण्यांबरोबर.